पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याची पूर्ण तयारी केली आहे। आधी 5 महत्त्वाचे निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानच्या शेपटावर पाय दिलाय। आता भारताचा गळा पकडण्याची तयारी भारतीय लष्कराने केल्याचं समजते। गेल्या काही वर्षांपूर्वी भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता, तेव्हा पाकिस्तान सतर्क नव्हता। मात्र आता तो सतर्क आहे, त्यामुळे भारत आता जे काही करेल ते प्रचंड भयावह असणार आहे, एवढं नक्की। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। सर्जिकल स्ट्राइक पेक्षा भयंकर हल्ला होणार, पाकिस्तानचे 2 तुकडे होणार। भारत पाकिस्तानला शिकवणार कायमचा धडा। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, निर्दयीपणे गोळीबार केला आणि तब्बल 26 पर्यटकांचा जीव घेतला। हा हल्ला भारत सरकारने इतका गांभीर्याने घेतला की थेट पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला मुंहतोड जवाब देण्याचा इशाराच दिला। जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को कल्पना से भी बड़ी सजा मिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला फक्त सज्जड दम देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे 5 निर्णय देखील घेतले, ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करण्याचाही समावेश आहे। या निर्णयानंतर पाकिस्तानच्या नाकातोंडात अक्षरशः पाणी गेलं आणि पाकिस्तानी नेत्यांची बाष्कळ बडबड सुरू झाली। खरं तर पाकिस्तानला यापेक्षाही मोठा धडा शिकवा आणि पर्यटकांच्या वाहिलेल्या रक्ताच्या एका थेंबाचा बदला घ्या, अशी मागणी प्रत्येक भारतीय करतोय। पूछकर मारा है, धर्म बता के मारेंगे, धर्म पूछकर मारा है, धर्म बता के मारेंगे। त्यानंतर आता भारताच्या संरक्षण खात्यात वरिष्ठ पातळीवर अनेक बैठका घेतल्या जात आहेत, ज्यातून पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। भारताने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला होता आणि त्यापेक्षा खतरनाक असं काहीतरी करण्याची तयारी भारत करतोय। नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला। तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठीशी। आता भारत जे काही करेल ते पाकिस्तानसाठी भयावह असेल। एलिमेंट ऑफ सरप्राईज पेक्षा वेगळं लष्करी पाऊल उचललं जाण्याची शक्यता। अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा हल्ला करण्याची तयारी सुरू। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे 2 तुकडे होण्याची शक्यता। खैबर पख्तूनवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीटीपीच्या माध्यमातून म्हणजे अफगाणिस्तानमधून हल्ले होत आहेत। सिंध आणि पंजाब यांच्यामध्ये पाण्यासाठी भांडणं त्या ठिकाणी चाललेले आहेत। बलुचिस्तानमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि आझाद काश्मीर, सो कॉल्ड पाकव्याप्त काश्मीर, हा सुद्धा आज नाही तर उद्या भारताच्या ताब्यामध्ये येणारच आहे। याचा एकत्रित विचार करता भविष्यामध्ये जर पाकिस्तानचे 5 तुकडे पडले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये। खरं तर भारतासोबत युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमताही नाही आणि कुवतही नाही, आणि म्हणूनच दहशतवादी हल्ल्यांसारखी भ्याड कृत्य करत पाकिस्तान पळपुटेपणा करतं। मात्र हे वारंवार होत असल्यानं आता भारत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या तयारीत आहे। भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकांचा जोर पाहता पाकिस्तानच्या फक्त शेपटावरच नाही तर त्यांचा गळा आवळण्याचीही तयारी भारताकडनं सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।